श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 8 राधाकृष्ण प्रेम कृष्णलीला. श्री गणेशाय नमः. श्री विठ्ठलाय नमः. ज्याचे करिता स्मरण तुटे जन्म संसार बंधन, प्रकाशे पूर्ण आत्मज्ञान जाय निर्सोन देहबुद्धी. ज्याची ऐकता लीला कथा निरसे समूळ मोह ममता, निर्दोष पद ये हाता श्रवण करिता वर्णिता हो. जो विश्वबीज विश्वालय क्षीराब्दितनयेचा परमप्रिय, जो निर्विकार अज अव्यय, जो सच्चिदानंद घनतनू. श्रोता आणि वक्ता साहित्य कथा कविता, श्रवण अर्थ बोध करता जगन्नाथा तुची सर्व. भीमा तीर वासा पंढरीनाथा, पुढे बोले हरिविजय ग्रंथा. तुझी अद्भुत लीला समर्था, तूची बोले रसाळ. मी केवळ मतिमंद आळसी, मज हाती हा ग्रंथ करविसी. जरी सकळ साहित्य पुरविसी, तरीच रसी ग्रंथ चढे. मागे सप्तमाध्यायाचे अंती गाराणे गवळणी सांगती. दशावतारांची लीला रीती दाविली गती अद्भुत. आपुली लीला वर्णिली भगवंते, परी ते मिथ्या वाटे गोपिकाते. ती दशावतार चरित्रे अद्भुते, गोपींनी सांगितली यशोदे. म्हणती यशोदे सुंदरी, बहु खोडी करीतो मुरारी. याची गाराणी वर्णिता वक्त्री, शेष ही भागे जाणपा. गोपी म्हणती यशोदे सती, तू व्रत घेई संकष्ट चतुर्थी. गणेश गुण देईल या प्रती, निश्चयेसी जननीये. गणेश देईल उत्तम गुण, मानी आमुचे वचन प्रमाण. यशोदा म्हणे अवश्य करीन, संकष्ट चतुर्थी व्रत आता. गजवदनासी म्हणे यशोदा, गुण देई माझी आमुकुंदा. संकष्ट चतुर्थी सर्वदा, न सोडी मी जाणपा. वचन ऐकोनी कृष्णनाथे, सत्य करावया गणेशाते. खोडी नाही केली अनंते, एक मास पर्यंत. यशोदा म्हणे आली प्रचिती, धन्य धन्य देव गणपती. तो सवेची आली चतुर्थी, संकट हर्त्री सर्वांचे. इंदिरा बंधूचा उदय होय, तववरी यशोदा उपवासी राह. पूजा सामग्री लवलाय, करी माय सिद्ध तेव्हा. थोर थोर लाडू 21, शर्करा मिश्रित केले सुरस. सिद्ध लाडू विशेष आणि बहुवस मोदक ते. ऐसा नैवेद्याचा भरून हारा, माता नेऊन ठेवी देव्हारा. तो उदय जाहला निशाकरा, पडिला अंबरी प्रकाश. मातेसी म्हणे ऋषिकेशी, लाडू मज कधी देसी. माता म्हणे गजवदनासी, नैवेद्य दाऊन देईन. आणिक धूपदीप सामग्री, माता आणू गेली बाहेरी. देवारिया जवळी श्रीहरी, एकलाची उभा होता. एकांत देखोनी ते वेळा, श्रीकृष्ण हारा उचलिला. नैवेद्य सर्वही स्वाहा केला, क्षण मात्र न लगता. मौनेची करुणी सर्व ग्रास, उगाच बैसला जगदीश. श्री वैकुंठपुर विलास, लीला भक्तास दावितसे. धूपदीप घेऊनी त्वरित, माता आली सदनात. तो रीताची देखिला हारा तेथ, देवार्यावरी पडियेला. विस्मय मायेसी वाटला, म्हणे रे कृष्णा घननिळा. नैवेद्य अवघा काय झाला, हारा पडिला रीता का. श्रीकृष्ण म्हणे वो माते, सत्यमानी वचनाते. 1,000 उंदीर येथे आले होते आता हो. त्यात एक थोरला मूषक, त्यावरी बैसला विनायक. सोंडेने लाडू सकळीक, एकाएकी आकर्षिले. सर्वांगी चर्चिला शेंदूर, सोंड हालवी भयंकर. उदर त्याचे भ्यासूर, देखो निथोर भ्यालो मी. बोबडी वळली वदनी, न बोलवे माझे निजननी. क्षुधा लागली मज लागुनी, लाडू देई सत्वर. जननी बोले क्रोधायमान, उघडूनी दावी तुझे वदन. जगन्निवास करी रुदन, दीन वदन करुनिया. लाडू होते बहुत, कैसे जातील माझ्या मुखात. विचार करुनी निश्चित, मग मज शिक्षा करीवो. गणेश गेला लाडू घेऊन, मजवरी आले विहरण. माता म्हणे वदन उघडून, दावी मज मुकुंदा. हरी म्हणे मारू नको माते, उघडूनी दावितो वदनाते. माते पुढे वैकुंठनाथे, मुख पसरुनी दाविले. तो ब्रह्मांड देखिले संपूर्ण, वैकुंठ कैलास आदी करून. असंख्य दिसती गजवदन, जननी पाहोन तटस्थ. कृष्ण मुखातुनी गजवदन, मातेसी म्हणे ऐके वचन.
हा देवादिदेव सनातन तुझे उदरी अवतरला. आम्ही समस्त ही देव या श्रीकृष्णाचे अवयव, पूर्ण ब्रह्मानंद केशव भजे यासी जननिये. यशोदा जाहली समाधिस्थ, अहंकृती विराली समस्त. आप आपणा विसरत, लीला अद्भुत देखोनी. नेत्र उघडोनी सवेची पाहे, तो कृष्ण पुढे उभा आहे. म्हणे लाडू देई जननीये, क्षुधा बहुत लागली. माता सद्गतीत होवोन, कृष्ण कडिये घेतला उचलोन. हरी सांगा ते घेऊन, करी भोजन यशोदा. एकदा बळीभद्र चक्रपाणी, खेळत असता अंगणी. कृष्णे मृत्तिका घेऊनी, आपुल्या वदनी घातली. बळीराम म्हणे ऋषिकेशी, आता सांगतो मातेपाशी. म्हणोनी संकर्षण वेगेसी, मंदिरात प्रवेशला. मग म्हणे जननीसी, मृत्तिका भक्षितो ऋषिकेशी. मग ते शिट्टी घेऊनी वेगेसी, हरिपासी पातली. कृष्णासी बोले दटावून, म्हणे मुख दावी उघडून. तो भयभीत जगज्जीवन, दीनवदन करी तेव्हा. जननी मारील म्हणून, वर हस्त करी जगज्जीवन. माते बळीराम येऊन, लटकेची सांगे तुझपासी. याचे मनीचा भाव पूर्ण, की मज तुवा करावे ताडन. पाहे जननी माझे वदन, कैसी मृत्तिका भक्षिली. मुख हरीने पसरिले, तो ब्रह्मांड सकळ देखिले. हा पूर्ण ब्रह्म ऐसे ओळखिले, यशोदेने निजमनी. असो एकदिनी कमलोद्भव पिता, स्फटिक भूमीत खेळता. लीला दाविली ते आता, सादर ऐका भाविक हो. स्फटिक भूमीत प्रतिबिंब, घन निळे देखिले स्वयंभ. मातेसी म्हणे निजभक्त वल्लभ, मज काढोनी देईते. तो हासोनी बोले माता, तो न ये हरी काढिता. ऐसे ऐकताची जगतपिता, लोळणी तेव्हा घालित. गडबडा लोळे धरणी, प्रतिबिंब दे काढुनी. नाना प्रकारे समजावी जननी, परी रडता न राहे. दिदली बहुत खेळणी, परी ती न घे चक्रपाणी. घातला पाळणा नेऊनी, परी कदापि न राहे. माता म्हणे श्रीहरी, निज घेई तू क्षणभरी. प्रतिउत्तर दे पूत नारी, निज स्वरूपी मीच असे. माया म्हणे किती रडतोसी, गोष्टी गोड सांगे मजसी. हरी म्हणे बोलाव्यासी, दुसरे पण दिसेना. ऐसे रडता करी बोल, परी समजेना तमाळ नीळ. तैसाची सोडून भक्तवत्सल, माय गेली स्वकार्या. तो कार्यप्रसंगे त्या अवसरी, राधा येत यशोदेच्या मंदिरी. तो पालखा माझी जगदुद्धारी, रडता देखिला तियेने. म्हणे का रडती रे चावटा, गोष्टी सांगसी की अचाटा. ऐसे बोलोनी देववरिष्ठा, कडेवरी घेतले. तो राहिला उगाच रडता, माय म्हणे ऐक राधे आता. नेई घरासी कृष्णनाथा, येथे रडता न राहे. राधा म्हणे भुवन सुंदरा, चाल आता माझ्या मंदिरा. कडिये घेवनी विश्वोद्धारा, राधा त्वरे चालिली. डोलार्यावरी नेऊनी, बैसविला कैवल्यदानी. तो भ्रतार नवता सदनी, असे गवळ वाड्या सदा तो. तो राधेची सासू म्हातारी, तीही नसे कदा घरी. सदा राहे घोष मंदिरी, ददी मंथना कारणे. असो घरी एकांती राधा, हालवी डोल्हारा वेदवंद्या. तिच्या स्वरूपाची मर्यादा, कोणासही न वर्णवे. जैसा का इंदू संपूर्ण, तैसे राधेचे सुहास्य वदन. नासिक सरळ शोभायमान, आकर्ण नयन सुरेखते. कर्णी जडित ताटके, अत्यंत तळपती सुरेखे. नक्षत्र पुंजान सारिखे, मुक्ता घोष डोलती. जैसे का हिरे तळपती, वदनी तैशा द्विज पंक्ती. सकळ अलंकारांची दीप्ती, सदना माझी न समाये. असो वैसी राधिका सुंदरा, डोलारा हालवी जगदुद्धारा. मग म्हणे यादवेंद्रा, तू धाकुटा बहुताससी. जरी असतासी निमासूर, तरी होता बरवा विचार. मग म्हणे ब्रजराज किशोर, थोर होईन आता मी. गदगदा हासे राधा, कैसा थोर होसी गोविंदा. ऐसे बोलता ते मुग्धा, स्वरूप थोर धरियेले. जो अनंत ब्रह्मांड करता, जो आदिमायेचा निज भरता. त्यासी थोर वावया अशक्यता, सहसाही नसेची. निमासूर मुखसुंदर, जाहला वैकुंठीचा सुकुमार. राधा म्हणे हा ईश्वर, गोकुळा माझी अवतरला. सुख शेजे नित्य राधा, भोगी तसे परमानंदा. त्यजोनिया द्वैत भेदा, कृष्णरूपी मीनली.
तो तेच समयी भ्रतार अनया आला घृत कावडी घेऊन या. वाड्यात प्रवेशला लवलाया तो कपाट दिधलेसे. अनया म्हणे राधेसी द्वार उघडी वेगेसी. कुणासी बोलतेसी गुज गोष्टी घरात. ऐकोनी भ्रताराच्या शब्दा भयभीत जाहली राधा. मग म्हणे श्री गोविंदा लहान होई सत्वर. माझी लाज राखी आता पूर्ववत होई मागुता. तव तो माया चक्र चाळिता 5 वर्षांचा जाहला. ऐसे देखुनी ते अवसरी राधेचा हर्ष न माये अंबरी. दही भात आणोनी झडकरी कृष्णा पुढे ठेविला. भ्रतारासी म्हणे सुंदर कृष्ण जेवीत आहे समोर. तुम्ही क्षण एक धराधीर द्वार आता उघडिते. सवेची द्वार उघडिले तो देखिले रूप सावळे. अनयाने कृष्णास पुढे घेतले मुख चुंबिले प्रीतीने. अनया म्हणे राधेसी पाही तुझ न गमेची निजगृही. कृष्णासी नित्य आणीत जाई खेळावया निज मंदिरा. याचे पाहता श्रीमुख अनंत जन्मींचे हरे दुःख. तुझ काळ क्रमावया आणिक कृष्णाविण असेना. राधा वंदी भ्रताराचे चरण तुमची आज्ञा मज प्रमाण. मायेने घरासी नेता जगज्जीवन करी रुदन आक्रोशे. ऐसे बहुत दिवस झाल्यावरी गुजगुज उठली गोकुळा भीतरी. कृष्ण राधेच्या घरी थोर होतो म्हणून या. एक म्हणती गोष्टी नोहे लहानाचा थोर कैसा होय. एक म्हणती नवल काय कृष्ण नाटकी बहु असे. कोणी म्हणती सगुण एक म्हणती निर्गुण. एक म्हणती गुणागुण याचे ठाई नाहीत. वेदांतियास ब्रह्म म्हणती मीमांसक याची लागी कर्मे करीती. सर्व करता हाची म्हणती नैयायिक ययाते. सांख्यशास्त्र गरजत प्रकृती पुरुष सांगत. तोची हा कृष्णनाथ गोकुळाता उतरला. भाष्यकार शब्द साधून याच्या नामाचा अर्थ करून. तेची शास्त्र व्याकरण हरिगुण वर्णितसे. योग साधन पतंजली साधून पाहती वनमाळी. ऋग्वेदी कर्मे स्थापिली याची लागी पावावया. यजुर्वेदी दिव्य ज्ञान औपासन सांगे अथवर्ण. सामवेदी करीत गायन याची लागी पावती. शैव म्हणती सदाशिव वैष्णव हा म्हणती रमाधव. सौर म्हणती स्वयमेव सूर्यनारायण जयाते. गाणपत्य म्हणती गजवदन तोची हा राधा मनमोहन. शाक्त भजती शक्ती लागून तोची हा जाण प्रकृती रूपे. एक म्हणती यासी काळा कोणी म्हणती आहे सावळा. परी तो सकळ वर्णान वेगळा जो डोल्हारा बैसविला राधेने. शचीने तप केले बहुत 7 जन्मापर्यंत. भोगावया भगवंत तेची राधा सत्य गोकुळी. पद्मपुराणी असे ही कथा श्रोती शब्द न ठेविजे या ग्रंथा. मुळा वेगळी सर्वथा कथा तत्वता वाढेना. जयदेव पद्मावती रमण बोलिला राधा कृष्ण आख्यान. जो पंडितांमाजी चुडामणी रत्न व्यासवतार कलियुगी. बिल्व मंगलादी कवींद्र कथिती राधा कृष्ण चरित्र. तेच वर्णित श्रीधर नसे विचार दुसरा. असो गुजगुज उठली गोकुळी राधा गृही थोर होतो वनमाळी. ते यशोदेने कर्णकमळी ऐकी येली जनवार्ता. गवळणी सांगती यशोदेसी कृष्ण न धाडी राधेच्या गृहासी. माता म्हणे ऋषिकेशी राधा गृहासी न जावे. तथापि तुझासी रडोन तरी मी तुझ शिक्षा करीन. मग बोले जगज्जीवन न जाई आता सर्वथा. राधेची सासू म्हातारी तीस एक सांगती सुंदरी. तुझ्या सुनेस तू आवरी घरास हरी न आणिजे. सासू म्हणे राधे परियसी कृष्ण जरी घरासी आणसी. तरी मी शिक्षा निश्चयसी तुझ करीन निर्धारे. ऐसी लोकी पाडिली तुटी नवे राधेसी कृष्ण भेटी. स्वुंद स्वुंदोनी रडे गोरटी म्हणे जगज्जेठी अंतरला. नावडे अन्न उदकपान नावडे मार्जन आणि भूषण. नावडे अंजन चंदन शयन मोहिले मन हरीने. नावडे कदा दिव्यांबर काढूनी टाकिले अलंकार. नावडती सुमनहार केवळ विखार भासती. चंद्रकिरण शीतळ थोर ते वाटती परम तीव्र. हृदयी आठवे श्रीधर चिंता थोर वाटतसे. एके दिवशी कुरंगनयना चालिली कृतांत भगिनी जीवना. चाले हंसगती शुभानना नंद सदनावरुनी जातसे. तोते वेळी प्रातकाळ धारा काढू निघे घननीळ.
हाती भरणा घेऊनी गोपाळ धारा काढी त्वरेने. भरणा भरुनी घरात यशोदा डेर्यात ओतीत. मागुती येई त्वरित दुसरा भरणा न्यावया. ज्या गाईस स्पर्शे गोविंद तीस अमर्याद फुटे दुग्ध. भरणा भरताची मुकुंद तो ब्रह्मानंद काय करी. आपुल्या मुखी धारा कृष्ण ओढीत भरभरा. तो माता म्हणे श्रीधरा ऐसे काय करीतोसी. कृष्ण म्हणे भरला भरणा आडखेल गायीचा पान्हा. म्हणून या माझ्या निजवदना माझी धार काढितो. यशोदा गेली घरात पुढे भरणा घेऊनी कृष्णनाथ. द्वाराकडे जव पाहात तव तेथे राधा उभी असे. देखुनी राधेचे वदन तन्मय झाला मधुसूदन. विसरुनी गोदोहन वृषभाखाली बैसला. राधेकडे करुनी वदन इकडे ओढी वृषभाचा वृषण. भुलला राधेसी देखोन नाही स्मरण कदापि. यशोदा आली आंगणी तो वृषभ दुहित आहे चक्रपाणी. माता म्हणे ते क्षणी काय करीतोसी गोपाळा. राधेकडे लावूनी नेत्र मातेसी देत प्रत्युत्तर. म्हणतो काढितो गायीची धार भरणा समग्र भरला हो. माता म्हणवे बर्वे पाहे दुहितोसी वृषभ की गाये. खाली पाहे निजभक्त प्रिय तो वृषभ दृष्टी देखिला. मातेसी म्हणे कमला नायक देवाचा नवस चुकलीस बहुतेक. चौथानांचे थान एक इतुक्या माझी जाहले. माता म्हणे श्रीहरी तुझे मन नाही थारी. तव द्वारी देखिली कुरंग नेत्री राधा सुंदरी ते धवा. माता म्हणे घट घेऊनी श्री कागे येथे उभी द्वारी. येरी चालली झडकरी यमुना नीर आणावया. गेली घेऊनी यमुना जीवन तो खेळावया आला जगज्जीवन. राधेच्या द्वारी येऊन मुले मिळवून उभा असे. तो राधिका ओसरीवरी मंथनासी आरंभ करी. तो नेत्री देखिला श्रीहरी जलद वर्ण साजिरा. तिकडे वेधले राधेचे नयन विसरली गोर समंथन. रित्या डेऱ्यात रवी घालून घुसळी पूर्ण निजछंदे. श्रीहरीने मोहिले मन नाठवे देह गेह अभिमान. वृत्ती गेली मुरोन ब्रह्मानंद सागरी. समरस झाली आत्मप्रकाशी नाठवेची दिवसनिशी. लवण मिळता जळासी परी तैसीच जाहली. न लगे पातया पाते वृत्ती आकर्षिल्या रमानाथे. हृदयी दाटोनी आनंदे भरते आपणा ते विसरली. तो खडखडा वाजे डेरा सासू धावूनी आली द्वारा. सक्रोध बोले ते अवसरा राधे लागी वृद्धाते. कागे मंथतेसी रिक्त पात्र काय गेले तुझे नेत्र. काय न ऐकती तुझे श्रोत्र रिता डेरा खडबडिता. राधा म्हणे ऐका मामीसे डेरा धड की फुटका असे. रिता घुसळोनी पाहत असे तगेल की न तगेल म्हणून या. सासू म्हणे मन नाही स्थिर तो द्वारी उभा श्याम सुंदर. वृद्धा म्हणे तुझे चित्त व्यग्र खंजनाक्षी जाहले. वृद्धा म्हणे कृष्णासी कारे तू येथे उभा अससी. येरू म्हणे आम्ही खेळतो बिदीसी तू का दौडीसी थेरडे. वाकडे तोंड करून वृद्धेसी वेडावी जगज्जीवन. वृद्धा धावे क्रोधे करून पळे मनमोहन तेथुनी. घरी नंदासवे जेविला तो 2 प्रहर दिवस जाहला. पुढे घेऊनी सावळा यशोदा निजे मंचकावरी. म्हणे कृष्णा खोडी न करी जाऊ नको कदा बाहेरी. पुढे घेऊनी पूतनारी निद्रा करी सावकाश. तो इकडे राधिका सुंदरा उदका आली यमुना तीरा. मनी म्हणे यादवेंद्रा कधी आता भेटसी. वस्त्र लावूनिया नेत्रा सुंदत उभी राधा सुंदरा. म्हणे गुणसमुद्रा जगदुद्धारा प्राण देईन मी आता. जगन्नायका जगज्जीवना यमुना जीवनी देईन प्राणा. माझ्या वेदका मनमोहना तुझ्या चरणा अंतरले. ऐसे राधेचे अंतर जाणोनिया करुणाकर. हळूच उठोनिया सर्वेश्वर यमुना तीरा पातला. तो जाहली खरी दुपारी दुजे कोणी नसे यमुना तीरी. सवेग येऊनी मुरारी धरिली नीरी राधेची. राधा म्हणे चक्रपाणी संसारा माझ्या पाडिले पाणी. माझे नावरूप बुडविले जनी विपरीत करणी तुझी कृष्णा. तू दिसतोसी किशोर तुझी करणी गगनाहुनी थोर. विपरीत तुझे चरित्र ब्रह्मादिका कळेना. जागी जाहली नंदराणी तो पुढे न दिसे कैवल्यदानी. म्हणे कोठे गेला उठोनी कळी घेऊनी येईल आता.
श्रीकृष्णाचा माग काढित माता चालिली शोधित, जैसी वेदश्रुती निर्वाण पंथ सूक्ष्म काढित शोधून. यमुना तीरा आली यशोदा, तो उभी कृष्ण आणि राधा. राधा म्हणे सच्चिदानंदा, आली माया तुझी पै. आता तुझ आणि मज येथे ताडन करील स्वहस्ते. तो यशोदा म्हणे हरी ते, कैसे तू ते वाटे पै. तो हरी सुंद सुंदो निरडत, माते मी बिदीस होतो खेळत. इने माझा कंदुक सत्य, उचलोन या आणला. मी रडत लागलो पाठीसी, माते कंदुक आहे इजपाशी. तो देववी म्हणे ऋषिकेशी, लोळणी तेथे घातली. राधेसी म्हणे यशोदा, का ओरडविसी गोविंदा. नसतेच अपवाद सदा, बाळावरी घालिता गे. राधा म्हणे ते वेळी, मामिसे अकल्पित घेतो किटाळी. चेंडू नाही मजजवळी, नसतीच आळी घेतो हा. कृष्ण म्हणे मातेसी, झाडा घेई तू इजपाशी. चेंडू निघेल निश्चयसी, जननीये आताची. राधिका गदगदा हसे, वस्त्र चहून कडे झाडीतसे. सच्चिदानंदे परमपुरुषे, थोर केले लाघव. घेतला नसता एकाएक, अवचिता पडला कंदूक. गदगदा हासे वैकुंठनायक, अकळ देख लीला त्याची. राधा अधोमुख पाहात, म्हणे याची करणी अद्भुत. अष्टभावे सद्गतीत, राधा झाली ते धवा. माया म्हणे तुम्ही गवळणी, महानष्टा व्याभिचारिणी. माझा ब्रह्मचारी चक्रपाणी, बोलिजे जनी विपरीत. 5 वर्षांचे तान्हे बाळ, त्यावरी घेता नसती चाळ. टाकुनी जावे गोकुळ, या लोकांभेणे पै. सद्गतीत माया जाहली, अष्टभावे पूर्ण दाटली. कडेवरी घेऊनी वनमाळी, माया चालिली मंदिरा. कडे घेतला ब्रह्मांड नायक, करी झेली तसे कंदूक. वारंवार माया देख, मुख चुंबित हरीचे. राधेने घटी भरुनी जीवना, घरासी गेली पद्मनयना. पूर्ण ब्रह्म वैकुंठ राणा, मनी कळले राधेसी. लोकात फुटोनेदी शब्द, नित्य भोगीत परमानंद. सांडुनिया विषय भेद, निज बोधा पावली. राधा केवळ निजभक्ती, तीस वश झाला जगतपती. अनंत जन्मींचे तपनिश्चिती, एकदाची फळा आले. हे इंद्राची इंद्राणी, इने विष्णू अभिलाशिला मनी. सप्त जन्म तप घोर करोनी, चक्रपाणी पावली हे. इकडे माया म्हणे मुरारी, जाऊ नको तू बाहेरी. चोरीचाही आळ तुझवरी, घेती सुंदरी गोकुळीच्या. गवळणीस म्हणे यशोदा, चोरी करीतो म्हणता गोविंदा. तरी सणगावरी मुकुंदा, धरून एकदा आणागे. कृष्णासी धरावया गवळणी, जपत असता दिनरजनी. तो एकीलागी चक्रपाणी, गोरस भक्षिता सापडला. एकलाची निघाला घरात, दधी भाजन वरुनी फोडित. मुखे करुनी दधी भक्षित, वैकुंठनाथ निजलिले. दधी चर्चित वदन, दिसे परम शोभायमान. तो अकस्मात गळण येऊन, करी धरिले हरिसी. चाल रे तुझ्या मातेपासी, म्हणून ओढून आणला बिदिसी. सांगे समस्त गवळणींसी, यागे ऋषिकेशी सापडला. जे जे गवळण येई घरातून, तिचे हाती एक एक कृष्ण. लक्षानुलक्ष स्वरूपे पूर्ण, एका सारिखी चहूनकडे. पंचवर्षी सावळ्या मूर्ती, एक सारिखी खापरे हाती. दधी मुखी माखले निश्चिती, ओढून नेती मायेपाशी. यशोदेपाशी आल्या सांगावया, तो तिचे कडेवरी असे कान्हया. तटस्थ होऊन या माया, चहून कडे विलोकी. जिकडे पाहे तिकडे कृष्ण, असंख्यात स्वरूपे परिपूर्ण. बोलावयासी वचन, ठाव कोठे असेना. मागे पुढे यशोदा पाहात, तो अवघा व्यापिला जगन्नाथ. तो ब्रह्मानंद सदोदित, नाही अंत स्वरूपासी. माया पाहे घरात बाहेरी, पाळणा आणि ओसरीवरी. अवघा कृष्णची निर्धारी, माया देवी पाहत असे. देवापासी एक बैसलासे, डोलारी एक खदखदा हासे. एक तो पाळण्यात रडतसे, स्तन देई म्हणून या. एक कृष्ण घरात जेवित असे, एक आंगणी रांगे हर्षे. एक स्तनपान करीत असे, माये पुढे निजोनी. एक अंगणी गडबडा लोळत, एक देहावरी धुळी घालित. एक पदरी धरून ओढित, माते लागिते वेळी. यशोदा समाधिस्थ स्वानंदे, ब्रह्मांड भरिलेसे गोविंदे. विश्व कोंदले ब्रह्मानंदे, न दिसे दुजे सर्वदा.
माया जो खाली घाली दृष्टी, तव कृष्ण रूप दिसे सृष्टी, अवघाची विश्वंभर जगत जेठी, दुजे विण एकला. सकळ गवळीणी तन्मय झाल्या, ठाव नाही गाराणी द्यावया, गेल्या देहभाव विसरोन्या, न दिसे माया ओडंबर. अवघा भरला हरी एक, वेदांचेही मावळले तर्क, शास्त्रे भांबावली देख, सहस्त्रमुख लाजला. कवणासी सांगावे गाऱ्हाणे, सर्वही व्यापिले नारायणे, राहिले सर्वांचे बोलणे, दृष्टीचे पाहणे विराले. एकीकडे एक गोपी पाहती, तव त्या अवघ्याची कृष्णमूर्ती, नाही स्त्री पुरुष व्यक्ती, त्रिजगती हरिरूप. न दिसती लोक गोकुळ, अवघा एक घननीळ, पूर्ण ब्रह्मानंद निर्मळ, अचळ अढळ अव्यय. योगी करीती अष्टांग साधन, त्यासीही नवे ऐसे दर्शन, साधिती पंचाग्नी साधन, त्यासही खूण न कळेची. तीर्थे करिता परमश्रमले, जे शास्त्र श्रवणी बहु भागले, त्यास या सुखाचे सोहळे, कदा काळी न लाभती. धन्य भाग्य गवळीयांचे त्रिशुद्धी, लाविली केवळ पूर्ण समाधी, निरसल्या सकळ आधिव्याधी, ब्रह्मानंदी निमग्न. निरसला सकळ भेद, ओतिला सकळ गोविंद, गवळीयांचे पुण्य अगाध, न समाये ब्रह्मांडी. ऐसे जाणोनी कृपानिधी, म्हणे अवघ्यासी लागली समाधी, आता हे विरतील ब्रह्मानंदी, अव्यय रूप अभेद. मग ऐशा प्रेमळ निश्चिती, मज पुन्हा कैच्या मिळती, मी वेधलो यांचे भक्ती, कायशा मुक्ती यापुढे. यांचा देहभाव गेला विरून, हरीने योगमाया घालून, आपली रचना संपूर्ण, झाकिली होते धवा. तो एकलाच मायेपाशी, उभा असे ऋषिकेशी, मौनेची गवळणी गेल्या गृहासी, बोलावयासी ठाव नाही. सर्वही व्यापिले यादवेंद्रे, बोलायला नाही दुसरे, सच्चिदानंद सर्वेश्वरे, थोर दाविले लाघव. हरिविजय ग्रंथ थोर, हेची कृष्णवेणी वाहे साचार, भक्ती कन्यागती सादर, भाविक नर धावती. येथीच्या अर्थी बुडी देऊन, जे सदा करीती अघमर्षण, ते मायेस मागे लोटून, पावती पूर्ण ब्रह्मानंद. ब्रह्मानंदे विनवी श्रीधर, पुढे रसाळ कथा असे परिकर, संत श्रोती वावे सादर, कृपा करोनी मजवरी. इति श्री हरिविजय ग्रंथ सम्मत हरिवंश भागवत चतुर श्रोते परिसोत अष्टमोध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. आपल्या मुलाच्या द्वाडपणावर उपाय म्हणून एका गोपीने यशोदेला संकष्ट चतुर्थी व्रत करायला सांगितले. तिने ते व्रत केले. कृष्णाने त्या दिवशी एकही खोडी केली नाही. यशोदेला वाटले खरेच गजानन पावला म्हणायचा. दुसऱ्या संकष्ट चतुर्थीला तिने 21 लाडवांचा नैवेद्य दाखवला. मोदकही भरपूर केले होते. लाडू आणि मोदक तिने एका बाजूस ठेवले होते. मला भूक लागली, लाडू खायला दे असे म्हणून कृष्ण हट्ट धरून बसला. यशोदा म्हणाली, आधी देवाला नैवेद्य आणि मग तुला लाडू. त्याला तिने दटावून गप्प बसविले. जरा वेळाने ती पूजेचे साहित्य आणण्यास दुसऱ्या दालनात गेली. तेवढ्यात कृष्ण देवाऱ्यात शिरला आणि मोठे रूप धारण करून सर्व लाडू आणि मोदक फस्त केले. टोपली देवाऱ्यावर उपडी टाकली. यशोदा आली, पाहते तो रिकामी टोपली देवाऱ्यावर पडलेली. कृष्णा, एवढा नैवेद्य कुठे गेला रे? तुझेच काहीतरी कारस्थान दिसते. कृष्ण म्हणाला, माझ्यावर कशाला आळ घेतेस? खरे सांगू का, तू गेलीस आणि येथे मोठ्या उंदरावर बसून स्वतः गणेश देव आले. खूप मोठे पोट होते त्यांचे. मला तर भीतीच वाटली. त्यांनीच सगळे लाडू आणि मोदक सोंडेने तोंडात टाकले. इथे मला भूक लागली आहे, पण त्यांनी मला एक सुद्धा लाडू दिला नाही. यशोदेला काहीही पटले नाही. तिने त्याच्यावर आळ घेतला आणि तोंड उघडून दाखवायला सांगितले. आई मारील या भीतीने त्याने तोंड उघडले. तिथे काय आश्चर्य झाले. यशोदेला त्याच्या मुखात सर्व देवता आणि सप्तलोक दिसले. गणपतीही त्यात होता. तिला भास झाला, गणपती बोलत आहे, यशोदे, कृष्ण हाच विष्णू आहे. आम्ही त्याचे सर्व देव सेवक आहोत. तू ह्याची सेवा कर, ह्यालाच भरव, म्हणजे सर्व देव संतुष्ट होतील. तिचे देहभान हरपले, समाधी लागली. मग ती भानावर आली. समोर कृष्ण दिसला. भूक भूक करत होता. तिला अत्यानंद झाला. भाव अवस्थेत ती थरथर कापू लागली. आनंदाश्रू ओसंडू लागले. तिने कृष्णाला उचलले आणि भरविले. देवाला खरा नैवेद्य हाच झाला.
एकदा कृष्ण आणि बलराम बाहेर खेळत होते. कृष्णाने माती खाल्ली. बलरामाने यशोदेला येऊन ते सांगितले. हातात छडी घेऊन यशोदा अंगणात गेली. कृष्णाला दरडावून म्हणाली, मार पाहिजे आहे का तुला? माती खाल्लीस ना, तोंड उघडून दाखव बरं. मार चुकवीत कृष्ण म्हणाला, बलराम दादा उगाच आळ घेतो आहे, मी मुळीच माती खाल्ली नाही, हे बघ. असे म्हणून त्याने आपले तोंड उघडले तेव्हा पुन्हा तिला त्याच्या मुखात सारे विश्व दिसले. तिला कसलेच भान उरले नाही. तटस्थ होऊन ती मायेचा विलास पाहत राहिली. कुठली छडी आणि कुठला मार. कृष्ण स्फटिक भूमीत पडलेले स्वतःचे प्रतिबिंब काढून मागायचा. ते कसे काढून देणार? थोपटून निजवावे तर मुळीच निजत नसे. राधा नावाची एक गोपी होती. तिच्याजवळ मात्र चांगला राहायचा. राधा म्हणजे आराधना, राधा म्हणजे भक्ती. वैष्णवांची ती खरी गुरु होय. कृष्णाला घेऊन ती झोपाळ्यावर बसे, झोके देई. त्यावेळी तिच्या भक्तीमुळे कृष्ण पुरुषोत्तमाचे रूप घेई. तो लहान मूल राहत नसे. विष्णूचे साक्षात रूप तिला दिसत असे. ती त्याच्यापाशी अंतःकरणाने मिसळून जाई. तिच्या सर्व इच्छा व कामना त्याच्या चरणी विलीन झालेल्या होत्या. झोपाळ्यावर बसताना तिने दाराला आतून कडी लावून घेतली होती. बाहेरून तिचा पती अनय हा आला आणि जोरजोरात कडी वाजवू लागला. राधेसाठी विष्णुरूप झालेला कृष्ण पुन्हा बालरूप झाला. राधा भानावर आली. कडी उघडून तिने पतीला आत घेतले. अनय राधेला म्हणाला, राधे, कृष्ण तुझ्याजवळ रमतो का? तू एकटीच असतेस, त्याला रोज घरी आणीत जा. आई आणि मी कामात गुंतलेले असतो, तुला तेवढाच विरंगुळा होईल. त्यानेही कृष्णाला उचलून घेतले, त्याचे कौतुक केले व राधेजवळ परत दिले. तेव्हापासून रोज राधा कृष्णाला खेळविण्यासाठी घरी घेऊन येऊ लागली. रोज तो तिच्यासाठी प्रौढ रूप धारण करीत असे. होता होता कोणाला तरी हे रहस्य कळले. इकडे राधेला कृष्णाशिवाय चैन पडत नसे आणि कृष्णाला राधेचे वेडच लागले होते. राधा आपल्या मैत्रिणींजवळ आपल्या भावावस्थेतील गोष्टी सांगे. त्याही शृंगारिक होत्या. सगळ्यांना हे अनुचित वाटले. राधेच्या सासूने राधेला आणि यशोदेने कृष्णाला एकमेकांना भेटण्याची बंदी केली. गोकुळात राधेची दुष्कीर्ती झाली. तिला कृष्णाचा विरह सहन होईना. अन्न पाणी गोड लागेना. सासू तिला कधी कधी कोंडून ठेवी. राधा रडत बसे. ती दागिने घालीनाशी झाली. फुलांचा दुस्वास करू लागली. रात्र रात्र जागून काढी. कृष्णाच्या आठवणी काढून कुडत बसे. न पतीशी बोलणे, न सासूशी. तिची तळमळ काय ती तिलाच माहीत. एकदा असे झाले की नंदाच्या घरासमोरूनच ती चालली होती. कृष्णाला ती दिसली. तिला तो दिसला. कृष्ण त्यावेळी गायीची धार काढत होता. एका गायीची धार काढून झाली होती. राधेकडे पाहता पाहता कृष्ण चुकून चरवी घेऊन बैलाखाली जाऊन बसला. राधा सुद्धा डोक्यावर घडा घेऊन तटस्थ राहिली. तेवढ्यात यशोदा आली. तिने दोघांची अवस्था पाहिली. राधेला घालवून दिले. कृष्णाला विचारले, हे काय करतोयस? कृष्णाने पाहिले आणि वेळ मारून नेली. म्हणाला, आई, बहुतेक तुझा एखादा नवस चुकला असावा. गायीची आचळे जाऊन नुसतीच कास कशी राहिली. यशोदेने त्याची बकोटी धरली आणि त्याला गायी खाली नेऊन बसविले. एकदा कृष्ण रस्त्याने जात होता. राधेला तो दिसला. तिला त्यावेळी ताक करायचे होते, पण भान कुठले. रिकाम्या घटात रवी घालून ती फिरवू लागली. सासूने धावत येऊन विचारले, काय घुसळते आहेस? तेव्हा भानावर आली आणि म्हणाली, रागावू नका, घडा पक्का आहे की नाही हे पाहत होते. त्यावर सासू काय बोलणार? खरंच कुटुंबातल्या एखाद्याला भगवंताचे वेड लागले की इतरांची परिस्थिती फार बिकट होते. काय करावे ते त्यांना कळतच नाही. सासूने कृष्णाला पाहिले आणि घालवून दिले. तिला वाकुल्या दाखवीत तो निघून गेला. एकदा असे झाले, राधा यमुनेवर गेली होती. कृष्ण तिथे एकटाच होता. त्याला पाहताच ती धावत गेली आणि त्याला बिलगली. मनाचे सारे बांध तोडून ती रडू लागली. त्याला पोटाशी धरून निर्वाणीचे बोलू लागली, कृष्णा, मी या यमुनेत आता जीव देणार. तुझ्याशिवाय मी आता जगू शकत नाही. तू माझ्या संसाराचा विचका करून टाकलास. काय तुझी ही करणी? माझे नाव तूच बुडविलेस. तुझ्यासाठी लोकलज्जा गुंडाळून ठेवली. आता मी जगू शकणार नाही. कृष्ण तिची समजूत घालीत होता. तेवढ्यात यशोदा कृष्णाचा शोध घेत तेथे आली. राधेला कृष्ण बिलगून बसला होता. नदी तीरावर दुसरे कोणीच नव्हते. यशोदा पाहतच राहिली. मग भानावर येऊन तिने विचारले, तुम्ही दोघे इथे काय करतायत यावेळी? तेव्हा कृष्णाने पटकन उत्तर दिले, या राधेने माझा चेंडू पळवून आणला आहे. तो ती देत नाही म्हणून मी झगडत आहे. हे ऐकून राधा सुद्धा चकित झाली. तेवढ्यात कृष्णाने आपल्या मायाशक्तीने चमत्कार केला. राधेच्या वस्त्राला त्याने हिसका दिला. तो त्याचा चेंडू जमिनीवर पडला. राधा ही थक्क झाली. यशोदेला सारे पटले होते. कृष्णाला उचलून घेऊन ती परत आली.
येताना म्हणाली, स्वतःच माझ्या मुलाच्या खोड्या काढतात आणि माझ्या मुलावरच आळ घेतात. भक्ताची लाज राखण्यासाठी भगवंत स्वतः दुसराच आळ भक्तावर घेतो, तो पहा. या प्रभूची लीला विचित्र आहे. राधा हीच शची होय. विष्णूने तिच्या भक्तीने संतुष्ट होऊन कृष्णावतारात तिला आपले नितांत प्रेम दिले होते. एकदा यशोदेने कृष्णाला घरातच थांबवून ठेवले. कृष्णा, तुझ्यावर चोरीचे आळ घेतात त्या गोपी. आज येऊ देत त्या इथे. तू इथेच आहेस असे दिसले की गप्प बसतील. कृष्णाने ते एकदम मान्य केले. पण भलताच प्रकार झाला. एका गोपीने आपल्या घरी लोणी चोरताना कृष्णाला पकडले. तो मुद्दामच तिच्या हाती सापडला होता, कारण त्याला आणखीन एक लीला दाखवायची होती. त्याला धरून ती गवळण यशोदेकडे तरातरा चालत आली. पण वाटेत तिला काय दिसले? प्रत्येक घरातून गोपी कृष्णाला घेऊन यशोदेजवळ त्यांच्या खोड्यांबद्दल गाराणे सांगायला निघाल्या होत्या. साऱ्या जणी थक्क झाल्या, पण धीर करून सर्व कृष्णांना घेऊन यशोदेकडे आल्याच. तिथे पाहतात तो यशोदेजवळ कृष्ण अगदी साळसूदपणे बसलेला त्यांना दिसला. सर्व जणींना अशी काही प्रेमभावस्था आली की त्यांचे भानच हरपले. त्यांना सर्वच हरिमय झाले. पाहावे तिकडे लोणी हातात घेऊन खाणारा बाळकृष्ण दिसू लागला आणि नंतर तर प्रत्येकीला तो वेगवेगळ्या खोड्या करताना दिसू लागला. यशोदेचेही देहभान सुटले. हरीने अघटित मायाच दाखविली. साऱ्या कठीण व्रतांनी जो प्राप्त होत नाही, तो त्या रुजू मनाच्या गोपींसाठी बालरूप घेऊन अनेक प्रकारे क्रीडा करीत होता. पुन्हा गोपी पाहतात तो यशोदेजवळ एकटा कृष्ण बसलेला आहे आणि आपण सगळ्याजणी उगीच हात हलवीत आलो असे दिसले. आता काय करणार? मनच कृष्णमय झालेल्या त्या गोपी परत गेल्या. कृष्ण हसत होता आणि यशोदा प्रेमाने अश्रुमोचन करीत होती. अध्याय 8 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.